तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं खास कारण म्हणजे मी मागचा जो व्हिडिओ टाकला होता तर त्यामध्ये म्हाळसा आणि बानूचं भांडण दाखवलं होतं आणि मल्हारी रायांनी याच्यावर कसा तो तोडगा काढला तर असं एक गाणं रचलेलं होतं. तर ते गाणं तुम्ही ऐकलंच असेल किंवा नसेल ऐकलं तर आपला ह्या आधीचा जो व्हिडिओ आहे तो बघा. तर त्या गाण्यामध्ये म्हाळसा एक बाजू तिची मांडते आणि त्यानंतर बानाई तिची एक बाजू मांडते आणि या दोघींचं भांडण होतं. आणि म्हणजे मी श्रेष्ठ कशी हे म्हाळसाबाई दाखवते तर मी श्रेष्ठ कशी हे बानाई दाखवते. आणि त्यानंतर एंट्री होते त्या भांडणामध्ये खंडोबाची, मल्हारी रायाची. आणि मल्हारी राया शेवटी ते आता ते कोण श्रेष्ठ याच्यापेक्षाही मल्हारी राया त्या दोघींची समजूत कशी काढतो हे गाण्यामधून लिहिलेलं होतं. आणि या गाण्याची खास आठवण सांगायची तर आमच्या एका नानांचा मला फोन आला होता, गावातल्या नानाचा, आणि अनएक्सपेक्टेड होता. आपल्या माणसाकडनं असं कौतुक होणार आणि त्यांनी मला फोन केला आणि मला सांगितलं की अरे मी तुझं ते गाणं ऐकलं म्हाळसा आणि बानूचं आणि मला खूप आवडलं, तर तू त्याच्या पुढचा व्हिडिओ टाक. आणि दुसरी आठवण म्हणजे आमचे ऑफिसमध्ये जे मायकेल आहेत तर त्यांनाही तो व्हिडिओ खूप आवडला. त्यांनी जातीने सांगितलं की मला हे व्हिडिओ खूप आवडला, हे गाणं खूप आवडलं. तर येस, आणि मला वाटतं की याचं श्रेय आपल्या लोककलेला आहे. लोककलेतलं जे मातीतील अस्सल पण येतं ह्या गीतांमधून त्याला आहे. तर आपण तो करूया पुढचा व्हिडिओ, म्हणजे ते बानाईचं आणि म्हाळसाचं जे भांडण आहे त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा ते करतोय तर सांगतो. हे पटपट सांगतो आणि त्यानंतर मल्हारीची एंट्री कशी होते तेही सांगतो. तर म्हाळसा म्हणते की माझ्या जीवाच्या मैत्रा, कमळाच्या भ्रमरा, देवा देवा मल्हारा, चला तुम्ही जेजुरी गडा, चला देवा जेजुरी गडा. मी म्हाळसा वाण्याची, गोरी काया ही लोण्याची, मी म्हाळसा वाण्याची, गोरी काया ही लोण्याची, गंध काडी दवण्याची, नारसकवार सोन्याची ग पुतळी जशी, नारसकवार सोन्याची ग पुतळी जशी. बानू राखती या मेंढ्या, तिच्या ताकामधील लेंड्या, बानू राखती या मेंढ्या, तिच्या ताकामधील लेंड्या, खाई कणी अन्न कोंड्या, भोळा भाबडा ग देव माझा पाडला फशी, भोळा भाबडा ग देव हिन पाडला फशी, नारी ग राहणी ग, भोळा भाबडा ग देव हिन पाडला फशी, नारी ग राहणी ग, भोळा भाबडा ग देव हिन पाडला फशी. बोला बोला तुम्ही तरी कशी होईल बरोबरी, मी कळस ही पायरी, चला देवा जेजुरी गडा, चला देवा जेजुरी गडा. ही म्हाळसा झाली. त्यापुढे बानूबाई म्हणते की मी लेक इंद्रा घरी, दिला शाप आले धरी, मी लेक इंद्रा घरी, दिला शाप आले धरी, वनी मेंढर गचारी, मना जोगावर दिला महादेवान मला, नाही पाडलं म्या फशी, देव आले माझ्या पाशी, नाही पाडलं म्या फशी, देव आले माझ्या पाशी, येऊन बोलले कानाशी, सखे जेजुरीची पाटली न करतो तुला, सखे जेजुरीची पाटली न करतो तुला, नाहरी ग राहणी ग, चल जेजुरीची पाटली न करतो तुला, नाहरी ग राहणी ग, सखे जेजुरीची पाटली न करतो तुला. ऐक सवती वैरिणी, बाणूबाई म्हणते बरं का, ऐक सवती वैरिणी, तू बाई लग जुनी, मी नव्हाळ तरणी, चला देवा जेजुरी गडा, चला देवा जेजुरी गडा. तर असे हे दोन्हींचे पॉइंट ऑफ व्ह्यू होते. आणि याच्यानंतर खंडेरायाची एंट्री होते त्या गाण्यामध्ये. खंडेराय काय म्हणतो माहिती का, ऐका दोघी ही सवती, करू नका कलागती. कलागती म्हणजे भांडण, हा जुना शब्द आहे खूप, आता वापरत नाही भांडणासाठी, पण ते तो तसा म्हणून मुद्दामून तो घेतला. ऐका दोघी ही सवती, करू नका कलागती, माझी दोघींवर प्रीती. ऐका दोघी ही सवती, करू नका कलागती, माझी दोघींवर प्रीती, हा झगडा पाहून हसे नगरी सारी. बानूबाईचा म्हाळसाचा झगडा पाहून अख्खी जेजुरी नगरी हसायला लागली हो. हा झगडा पाहून हसे नगरी सारी, नांदू गोडी गुलाबीन, करू जेजुरीचं सोनं,
नांदू गोडी गुलाबी न करू जेजुरीचं सोनं नाहीतर जाईल निघून. गेल्यावर परत न येईल माघारी, गेल्यावर परत न येईल माघारी, नाहरी ग राहणी ग. गेल्यावर परत न येईल माघारी, नाहरी ग राहणी ग. गेल्यावर परत न मी येईल माघारी. ही खंडेरायाने धमकीच दिलेली की एकदा मी निघून गेलो होतो त्यावेळेस बानूबाईला आणलं, आता पुन्हा जर निघून गेलो तर आणखी कुणाला तरी घेऊन येतील मल्हारी राय. असं ते बानूबाईला आणि म्हाळसाबाईला दोघींनाही वाटलं. आणि दोघींना आपली चूकही कळली की आपण ज्यांच्यासाठी भांडत आहोत तेच जर निघून गेले तर या जेजुरीत राहण्याचा उपयोग काय, या जेजुरीत सोन्याच्या वाड्याचा सोन्याच्या नगरीचा उपयोग काय. आणि त्या दोघी मग देवाला शरण आल्या आणि खंडोबाला त्या काय म्हणतात की नका जाऊ जी सोडून तोंड असं फिरवून, नका जाऊ जी सोडून तोंड असं फिरवून, देवा आलो या शरण. उमजली दोघींना बी भूल कळली खरी, उमजली दोघींना बी भूल कळली खरी. नांदू प्रेमानं सवती. आता मात्र त्या सवती प्रेमानं नांदायला तयार आहेत बरं का बानूबाई आणि म्हाळसाबाई. नांदू प्रेमानं सवती समयीत दोन वाती. हे एका समयीत दोन वाती असू शकतात तशा आम्ही दोघी सवती नांदू म्हणतात. नांदू प्रेमानं सवती समयीत दोन वाती, शिवशंकरा सोबती. अर्धांगी पार्वती गंगा शोभते शिरी, अर्धांगी पार्वती गंगा शोभते शिरी. शंकरापाशी जशा पार्वती अर्धांगी पण शंकराच्या डोक्यावर जशी गंगा आहे तशा दोघे आम्ही राहू. अर्धांगी पार्वती गंगा शोभते शिरी, नाहरी ग राहणी ग. अर्धांगी पार्वती गंगा शोभते शिरी, नाहरी ग राहणी ग. अर्धांगी पार्वती गंगा शोभते शिरी. बानू म्हाळसाच्या वरा राग सारा इसरा, भूल माफ जी करा. चला देवा जेजुरी गडा, चला तुम्ही जेजुरी गडा, चला देवा जेजुरी गडा. येस, तर असं हा मल्हारीचाही पॉइंट ऑफ व्ह्यू. त्याच्यानंतर मग त्या दोघींना आपली चूक कळते बाणाबाईला आणि म्हाळसाईला आणि त्या देवाला शरण जातात आणि तिघेही मग जेजुरी गडावर जातात. तर असं हे गाणं होतं. आणि तुम्हाला मल्हारीने काढलेला तोडगा कसा वाटला प्लस हे संपूर्ण लोकगीत कसं वाटलं आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर मला सांगा. आपण अशाच प्रकारची आणखीही महाराष्ट्राची जी कुळदैवत आहे त्यांच्यावर अशीच खूप छान छान लोकगीतही रचूयात. आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.